माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर पाटलांच्या आज प्रकर्षाने सभागृहाला आठवण झाली। कारण त्यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी आपल्या भाषणानं सभागृह दणाणून सोडलं। हुबेहूब आबांसारखीच आबांप्रमाणेच त्यांची शैली पाहून सर्वजण भारावून गेले। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। विधानसभा सभागृहाला आज माजी गृहमंत्री आणि स्वर्गीय नेते आर पाटलांची आठवण झाली। तीच वक्तृत्व शैली, तोच आवेश आज आमदार रोहित पाटलांच्या भाषणात पाहायला मिळाला। रोहित पाटील यांनी आज विधानसभेत पहिल्यांदाच भाषण केलं आणि अख्ख्या महाराष्ट्राला आबांची आठवण झाली। भाषणाची शैली, आवाज, बोलण्याची अनोखी हातोटी यामुळे सभागृहातल्या नेत्यांना आवाज बोलतायत की काय असा भास झाला। रोहित पाटलांनी त्यांचं पहिलंच भाषण चांगलंच गाजवलं। सांगलीच्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील हे देशातली सगळ्यात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आलेत। निवडून आल्यानंतर शपथविधीनंतर रोहित पाटलांनी आज आपल्या वडिलांप्रमाणेच दमदार भाषण केलं। शाब्दिक कोट्या करत सरकारला टोला लगावत खुमासदार भाषण केलं। विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करताना रोहित पाटलांनी टोलेबाजी केली। मी आपलं अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेन की आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकवलेला आहे, तसा मी सुद्धा सर्वात तरुण सदस्य म्हणून या विधिमंडळामध्ये बसण्याचा मान पटकवलेला आहे। त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुमचं सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष असेल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी करतो। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, तुमचं लक्ष माझ्याकडे असावं याचं दुसरं कारण असं आहे की आपण सुद्धा एक निष्णात वकील आहात। आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय। एक नंबर बाकावरती बसलेल्या वकिलांकडे जसं तुमचं लक्ष असतं तसं याही वकिलाकडे लक्ष असू दे अशी सुद्धा विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो। आबांच्या भाषण शैलीप्रमाणे सभागृहात अभंग ओव्या सादर करत रोहित पाटलांनी वातावरण निर्मिती केली। अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक कोटी करत आपल्या वक्तृत्वाचं कसब दाखवून दिलं। आदरणीय फडणवीस साहेबांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नाम देवा। आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे। त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो। आपली वाणी आणि भाषण कौशल्यानं आबांनी अवघा महाराष्ट्र आपलासा केला होता। त्यांचाच कित्ता, आबांचा पठ्ठ्या रोहित पाटील आता गिरवतायत। त्यांच्या या भाषणानं भविष्यात ज्युनियर आबा म्हणून रोहित पाटलांची महाराष्ट्राला ओळख होईल यात शंकाच नाही। सरफराज सनदी, झी 24 तास, मुंबई।